विद्येचे माहेरघर असणारे पुणे शहर हे तसे संपूर्ण देशभर चर्चेचा आणि आकर्षणाचा केंद्र होऊन बसले आहे। इथली संस्कृती, परंपरा, देश घडवणारा इथला इतिहास हे सारं इथल्या वातावरणात अगदी भरून असल्याचा भास पुण्याच्या रस्त्यावर फिरताना सातत्याने होत असतो। कधी काळी या पुण्यात रणगाडे फिरले होते, तर कधी काळी इथे विस्मृतीत गेलेले सत्याग्रह आंदोलनही पार पडली होती। अशाच विस्मृतीत गेलेल्या एका सत्याग्रहाची ही कहाणी। जुन्या काळी समाजात असलेली स्पृश्यास्पृश्यतेचं स्तोम पुण्यात फार मोठ्या प्रमाणावर होते। बहुसंख्य दलितांना मंदिरात देवदर्शन करायला मज्जा होता। हे ऐकलं तर आज खरं वाटणार नाही, परंतु हे खरं होतं। यामुळे मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे सत्याग्रह करावा लागला, त्याचप्रमाणे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह घडले। अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह सुरू करण्यात आला आणि पुढे जाऊन त्या सत्याग्रहात यश येऊन सर्वांसाठी अंबादेवीचे मंदिर खुले करण्यात आले। ज्याप्रमाणे अमरावती येथील मंदिर सर्वांसाठी खुले नव्हते, त्याचप्रमाणे पर्वती टेकडीवरील मंदिर देखील अस्पृश्यांना खुले नव्हते। त्यामुळे हे मंदिर दलितांसाठी खुले व्हावे यासाठी एस.एम. जोशी, नाग गोरे, आर.के. खाडीलकर, शिरूभाऊ लिमये, एम.एम. जोशी या सर्व मंडळींनी पर्वती मंदिर ट्रस्टला मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात यावे या संदर्भात रीतसर अर्ज केला, परंतु हे मंदिर खाजगी असल्याचे सांगून ट्रस्टने हा अर्ज फेटाळून लावला। झालं इथंच ठिणगी पडली आणि एका इतिहासाला सुरुवात झाली। ट्रस्टच्या या कृतीमुळे मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन करण्यात आले। शिवराम कांबळे या मंडळाचे अध्यक्ष होते, तर पा. ना. राजभोज या मंडळाचे उपाध्यक्ष होते। याशिवाय श्री गाडगीळ, विनायक बुसकुटे, वाणी साठे, श्री केशवराव जेधे हे देखील या सत्याग्रहात अग्रणी होते। 9 ऑक्टोबर 1929 रोजी अस्पृश्यांचे पुढारी असणारे कांबळे, राजभोज, गाडगीळ या 3 जणांच्या शिष्टमंडळाने पुण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिनांक 13 ऑक्टोबर 1929 रोजी दसरा सणाच्या मुहूर्तावर आपण पर्वती देवालयात जाणार असल्याचे निवेदन देऊ केले आणि ठरवलेल्या याच दिवशी मंदिर सत्याग्रहाला सुरुवात झाली सुद्धा। त्या दिवशी सकाळी 7 वाजता सत्याग्रही पर्वती टेकडीच्या दिशेने चालायला निघाले। इतर दिवशी देवदर्शनाला असणारी ही गर्दी कमी वाटावी इतकी गर्दी त्या दिवशी या सत्याग्रहाच्या निमित्ताने जमली होती। असंख्य पुरुष मंडळी, स्त्रिया, त्यांच्या भजनी दिंडी या सत्याग्रहात हिरहिरीने सहभागी होण्यासाठी येऊन पोचल्या होत्या आणि निर्धारित वेळी प्रत्येकाने पर्वती चढायला सुरुवात केली। टेकडीच्या सुरुवातीच्या वाटेवरून हे सारेजण सरसर वर चढत गेले, परंतु अगदी शेवटच्या टप्प्यावर मंदिर नजरेसमोर असताना या मंदिर प्रवेशासाठी विरोध असलेल्या कर्मठ धर्ममार्तंडांनी या जमावास मंदिर प्रवेश करू दिला नाही। जमलेल्या स्त्री पुरुषांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली, शिव्यांची लाखोली वाहण्यात आली आणि या मंदिर परिसरातील वातावरण अगदी तणावपूर्ण होऊन गेले। शेवटी पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून सर्व सत्याग्रहींना कसेबसे खाली आणले। या सत्याग्रहाच्या निमित्ताने 16 ऑक्टोबर 1929 रोजी मुंबई येथे जाहीर सभा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुण्यातील सत्याग्रहाचा इतिहास थोडक्यात समजावून सांगितला आणि या सत्याग्रहाला शक्य त्या सर्व प्रकारे पाठिंबा देणे हे दलित वर्गातील प्रत्येक व्यक्तीचे पवित्र कर्तव्य आहे यावर भर दिला। गरज भासल्यास पुण्याच्या सत्याग्रहाला जाण्यास ते तयार आहेत का, असे त्यांनी आवर्जून उपस्थितांना विचारले, ज्याला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला। एकूणच सत्याग्रहाच्या निमित्ताने वातावरण तापत निघाले होते। दिनांक 18 ऑक्टोबर रोजी मारहाणीत जखमी झालेल्या लोकांची शेठ जमनालाल बजाज यांचे सेक्रेटरी असलेल्या आनंद स्वामी यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि दोन्ही गटात वाटाघाटी करून पुढील काही दिवसातच हे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले। सर्वांनाच परिचित असणाऱ्या काळाराम मंदिर सत्याग्रहासह पर्वती येथील मंदिरातील प्रवेश हा दलित मुक्ती चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो। या मंदिरातील प्रवेश केवळ देवी देवतांच्या उपासनेचा अधिकार मिळवण्यासाठीच नव्हे, तर दलितांच्या मुक्ती चळवळीचे ते एक प्रतीक आहे।